घरकुल तुम्हाला दिलं. MMRDAच्या आयुक्तांना मी सांगतो की तात्काळ त्याचा DPR तयार करा. मंगेश तुम्ही जाऊन त्यांना भेटून घ्या. मी त्यांना सांगतो की शेवटी आपले तरुण जे आहेत, आज कोणीतरी आपण पुण्याचा शिवछत्रपती पुरस्कार दिला, प्रताप शेट्टी, असे अनेक छत्रपती पुरस्कार विजेते या मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातून मुंबईतून झाले पाहिजे. मेट्रो 2B साठी काही प्रमाणात आपलं बाधित होत आहेत लोक, आणि त्यांना कुठेही MMRDचा त्याला तुम्हाला काय क्रीडा संकुल पाहिजे. स्वच्छ भारत अभियान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं होतं, तेव्हा देखील काही लोक टिंगल चेष्टा करत होते, परंतु आज आपण पाहतोय की त्या स्वच्छता भारत अभियानचं किती महत्व आहे. आज म्हणून आपण मुंबईमध्ये आरोग्याची काळजी घेतली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आहे ना? आज देखील मी त्या वैभव भराडकरच्या इथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन केलं. काय नाही, बांधकाम नाही, पक्का डॉक्टर, पक्का दवाखाना नाही, 3 कंटेनर लावले, 3 एअर कंडिशन कंटेनर. तिथं तपासणी होते, तिथे औषध गोळ्या मिळतात, तिथे MBBS डॉक्टर बसतो, स्टाफ बसतो, मोफत सगळं मोफत. मी त्या डॉक्टरांना विचारलं की कसलं औषध देता. बोले ताप आला, थंडी आली, व्हायरल झाला, आपण इंजेक्शन गोळ्या देतो. मी त्यांना बोललो पोटदुखी झाल्यावर देतो की नाही का. बोला त्याचंही आम्ही देतो पोटदुखीचं इंजेक्शन, ते थोडं मोठं. कारण आपण जी कामं करतोय सरकार आणि तुमचा आमदार जे काम करतोय, सगळ्या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे, मुंबईमध्ये काम चालू आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे आणि त्यांच्यासाठी देखील मोफत ट्रीटमेंट आपण बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे. त्याची गरज आहे, आणि म्हणून राजकारण किती करायचं हे ठरवायला पाहिजे. आणि मग तुम्हाला मी सांगतो, मुंबईचं सुशोभीकरणाचं काम आपण सुरू केलं. आज त्याचं उद्घाटन इथं केलं. रस्त्याने जाताना आम्ही पाहतो मंगेश कुडाळकर यांनी जे सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे, अतिशय उत्तम काम आहे. या मतदारसंघामध्ये लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम केलं, आणि म्हणून या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत, पाणी, रस्ते, दिवाबत्ती, गार्डन, हे सगळं लोकांची ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मी मंगेश कुडाळकर यांचं मनापासून अभिनंदन करीन, त्यांना शुभेच्छा देईन की अतिशय कमी बोलून जास्तीचं काम या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे. आपण घेऊ आणि संपूर्ण जे होतकरू तरुण आहे त्यांना एक त्यांच्या टॅलेंट आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आपण नक्की करू. शेवटी आपल्या सगळ्यांचे सरकार, आणि त्याचबरोबर तिसरं काय बाबा आहे, असा फेस्टिवलचा आनंद पण घेतला पाहिजे. आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, काही स्टॉल आहे, तिकडे बच्चे कंपनी खेळती आहे, तिकडे आपले तरुण आहेत, इकडे वयोवृद्ध आहेत. सगळे लोक या फेस्टिवलचा आनंद घेत आहेत. सगळ्यांसाठी हा फेस्टिवल मंगेश कुडाळकर यांनी उपलब्ध करून दिलेला. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांनी मगाशी सांगितलं की या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत, शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचं जे कलेक्टर लँड आहे ते फ्री होल्ड करण्यासाठी जी 10 ते 15% शुल्क आकारतो आपण, त्यामुळे हाऊसिंग सोसायटीना परवडत नाही 10-15%.
ते 5% आणण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे. आणि आम्ही सरकार कोणाचं आहे? सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून ज्या सोसायट्या ज्यांचं डेव्हलपमेंट होत नाही, ज्या एसआरए अडकलेल्या आहे, बिल्डर पळून गेले आणि त्यांना भाडंही मिळत नाही, असे सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करतोय. सरकार मग त्याच्यामध्ये म्हाडा आहे, MMRDA आहे, MSRTC असेल, सिडको आहे, अशा संस्थांनी पुढे येऊन हे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले पाहिजे अशी भूमिका आणि पॉलिसी देखील सरकार बनवते. आणि तुमचे हे जे कलेक्टर लँडवरच शुल्क आहे ते 15% असल्यामुळे ते परवडत नाही आणि विकास थांबलेला ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या 5%वर हे सरकारचं काम चालू आहे आणि लवकरच धोरणात्मक निर्णय आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि या रखडलेल्या ज्या सोसायट्या आहेत त्यांचा पुनर्विकास, त्याचा मार्ग मोकळा नक्की. मोठा उत्साह, जल्लोष आहे. जिकडे बघावं गल्ली बोळा प्रत्येक कार्यक्रमामध्ये जय श्रीरामचे नारे लावतात लोक. आणि काही लोकांनी राम मंदिराचं राजकारण करताना राम मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला. आणि त्यांना साथ देणारे कोण? हिंदुत्वाचं नाव घेणारे, हिंदुत्व आम्ही सोडले नाही असं म्हणणारे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, त्यांना डोक्यावर घेणारे, हेही आपल्या महाराष्ट्रामधून आपण पाहिलं. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे खरं म्हणजे एवढा मोठा उल्हास उत्साह या देशात दिवाळी साजरी करताय सगळे लोक, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे लोक आज हा उत्सव साजरा करताना आपण पाहतोय. परंतु काही कपाळ करंटे लोकांनी त्याचं राजकारण करताय. आणि म्हणून मी सांगतो, जो प्रभू राम का नहीं वो किसी काम का नहीं. पुष्पगुच्छ आणि विशेष सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मान करीत आहेत. जो राम का नहीं वो कुछ काम का नहीं, उसको कहाँ भेजना चाहिए? घर पे तो बैठे ही है, हमेशा के लिए बिठा दो. अभी निकले काम पे, सब सुपड़ा साफ होने के बाद काम पे निकलने से क्या फायदा है? पहले निकलते तो ठीक था. अभी बोले डीप क्लीन ड्राइव, मंगेशकडे आलो होतो ना, डीप क्लीन ड्राइव्ह आपला स्वच्छता मोहीम सुरू आहे मुंबईमध्ये. मंगेशच्या इकडे पण आलो होतो. हे पब्लिक सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. दर रविवारी जवळपास 1 लाख लोकांना मी भेटतो. 1 लाख लोक आज 10 ठिकाणी थांबलेले असतात. डीप क्लीन ड्राइव्ह म्हणजे मुंबईची अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता झाडून काढायचं, त्याच्यातली माती स्क्रब हे करायची, काढून टाकायची.
आणि त्यानंतर पाण्याने रस्ते स्वच्छ धुवायचे, फुटपाथ स्वच्छ धुवायचे. आता 500 टँकर महापालिकेने घेतलेत. मी सांगितले पुरणार नाही, 1000 टँकर घ्या. आलटून पालटून अल्टरनेट डेला मुंबईचे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे, मार्केट स्वच्छ झाले पाहिजे. भाजी मार्केट असतील, इतर आपली मच्छी मार्केट असतील, ही स्वच्छ झाली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या. आणि ते करत असताना मुंबईतलं प्रदूषण 350 वर गेलं होतं. आता ते 120 वर आले, 100 वर आले. हा बदल झालेला आहे, हा परिणाम झालेला आहे. आणि परवाच्या दिवशी आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते या महाराष्ट्राला स्वच्छतेमध्ये देशात नंबर 1 एक आदर्श आमदार कसा असतो ते मंगेश कुडाळकरच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आणि ज्या वेळेस 1.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही एक धाडसी निर्णय घेतला, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न जेव्हा केला आणि युती धर्म पाळण्याचं काम आम्ही केलं, त्यावेळेस तुमचा मंगेश कुडाळकर हा सुरुवातीपासून माझ्या खांद्याला खांदा लावून उभा होता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा मोठा फेस्टिवल